नमस्कार मित्रांनो, मी अमित सावंत तुमचं स्वागत करत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अमित सावंत व्लॉग्स। सो आज आपण FZS वर्जन 3 वर LED इंडिकेटर इन्स्टॉल करणार आहोत। ऑलरेडी कंपनी फिटेड बल्ब इंडिकेटर इन्स्टॉल आहेत, पण ते रिमूव्ह करून मी LED इंडिकेटर इन्स्टॉल करणार आहे। आणि LED इंडिकेटर मी सिमटेक ब्रँडवरून ऑर्डर केली आहे। ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथे तुम्ही जाऊन तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे ऑर्डर करू शकता। सो या व्हिडिओमध्ये आपण रिव्ह्यू करणार आहोत प्लस इन्स्टॉल करणार आहोत LED इंडिकेटर आपल्या FZS वर्जन 3 वर। सो ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या रायडर मित्रमैत्रिणींसोबत। सो व्हिडिओला स्टार्ट करूया। सो असा बॉक्स आहे सिमटेकचा आणि ह्याच्यामध्ये सिमटेक LED इंडिकेटर्स आहेत, 360 डिग्री रिफ्लेक्टिंग आहेत। तर कंपनी फिटेड जो बल्ब असतो ते वेळा ब्राईट नसतो, पण हे खूप ब्राईट आहेत म्हणून इथे दिलं आहे 360 डिग्री रिफ्लेक्टिंग LED बल्ब। आणि ह्याची जी प्राइस आहे ₹1199 आहे, पण ह्यांच्या तुम्हाला साईटवर ₹700 मिळून जातील। सो ह्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन। आपण बॉक्स ओपन करूया आणि हे LED इंडिकेटर्स वॉटरप्रूफ आहेत। सो या बॉक्समध्ये फर्स्ट तुम्हाला एक वॉरंटी कार्ड मिळेल, त्यांनी इथे डेट लिहिली आहे, ऑर्डर डेट, ऑर्डर नंबर, प्लस इथे स्टॅम्प मारलं आहे सिमटेक ऑटोमेशन। आणि हे वॉरंटी कार्ड 36 मंथ म्हणजे 3 इयर्सचं वॉरंटी कार्ड आहे, हे तुम्हाला जपून ठेवायचं आहे। प्लस हे आपले LED इंडिकेटर 4 हे तुम्हाला ₹700 मिळून जातील। आणि LED इंडिकेटर बघाल ना तुम्ही, आणि ह्याचा ब्राईटनेस खूप जास्त आहे, आपला जो बल्ब असतो, नॉर्मल बल्ब असतो त्याच्यापेक्षा जास्त आहे, तुम्ही बघू शकता। सो हे वॉटरप्रूफ आहे आणि खूप ब्राईट आहेत म्हणून मी हे ऑर्डर केलं आहे। सो आपण आता हे बाईकवर इन्स्टॉल करूया। सो आता आपण हे जे बल्ब इंडिकेटर दिसत आहेत, हॅलोजन बल्ब इंडिकेटर, त्या जागी आपण सिमटेक ब्रँडचे LED इंडिकेटर इन्स्टॉल करणार आहोत। इंडिकेटर ओपन करण्यासाठी तुम्हाला हा जो स्क्रू दिसतोय तो ओपन करायचा आहे, म्हणजे हा स्क्रू ओपन झाल्यावर ही जी वरची केस आहे ती निघेल। हा जो स्क्रू आहे तो निघेल आणि तो स्क्रू ओपन केल्यानंतर असा बल्ब आहे, पण ह्या साईडला पण एक स्क्रू आहे, मी फोकस करतो। सो हा पण आपण ओपन करायचा आहे, त्यानंतर हा बल्ब आपल्याला काढता येईल। असा स्क्रू निघाल्यानंतर हा बल्ब लेफ्ट साईडला टर्न करून तुम्हाला काढायचा आहे, हा जो हॅलोजन इंडिकेटर बल्ब आहे तो। सो या जागी आपण आता LED इंडिकेटर बसवणार आहोत। हे मी इंडिकेटर चालू केलं आहे, बघू शकता। किती क्विक रिस्पॉन्स येतो त्याचा, आणि याचा ब्राईटनेस पण खूप आहे। कंपॅरिझन तुम्हाला एक दाखवतो, जो आपला LED इंडिकेटर आहे बल्ब इंडिकेटर, त्याचा रिस्पॉन्स बघा, एकदम स्लो येतो आणि त्याचा ब्राईटनेस पण खूप कमी आहे। हा जसा एक फिट केला आहे LED इंडिकेटर, तसेच मी बाकीचे 3 पण LED इंडिकेटर इन्स्टॉल करून घेतो। तुम्ही फरक बघू शकता हॅलोजन बल्ब आणि इंडिकेटर बल्बमध्ये। हे LED इंडिकेटर बसवण्याचं रिझन म्हणजे, फर्स्ट रिझन म्हणजे हे खूप ब्राईट आहेत, डे लाईटमध्ये तुम्ही बघू शकता की किती यांचा प्रकाश येतो आहे। सेकंड रिझन म्हणजे यांचा जो रिस्पॉन्स आहे, ब्लिंकिंग रिस्पॉन्स, तो क्विक आहे। थर्ड रिझन म्हणजे हे जे इंडिकेटर आहेत ते गरम होत नाही कंपेअर टू हॅलोजन बल्ब इंडिकेटर, ते खूप गरम होतात, पण हे अजिबात गरम होत नाही। आता मी जिथे अंधार आहे त्या ठिकाणी आलो आहे, इंडिकेटरचा तुम्ही ब्राईटनेस बघू शकता किती जास्त आहे। फायनली आपले LED इंडिकेटर इन्स्टॉल करून झालेत आणि या प्रोडक्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच। आणि या प्रोडक्टची जी प्राईस आहे ती ₹699 आहे। सो हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो, आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या रायडर मित्रमैत्रिणींसोबत। सो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।